घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला सॉरी. कशाला? मी तुम्हाला मगाशी उगीच बोलले, पण वर्ग चालू असताना तुम्ही असं खोबरं वाटलेलं मला नाही आवडलं म्हणून बोलले. आता कधी वाटणार नाही. नाही नाही, तुम्ही वाटा, फक्त वर्ग चालू असताना वाटू नका. चालतंय की. अंजली, डबा. हे घ्या. काय आहे? आईने लाडू पाठवलेत तुमच्या करता. दिवाळीत आला नाहीत ना म्हणून. बोलवलंच नाही ते येणार कसं? हे जरा उघडून द्याल, उघडत नाहीये. देतो की, 1 मिनिटात देतो. डोळ्यात डोळे घालून दाखव तुझी पावर. खरी ताकद डोळ्यात असत्या. तू बी तुझी ताकद दाखव की बाईसनी, डोळ्यात डोळे घालून. आता कसा काय गोडला एवढा बा? नेमकी बाईंसमोरच लाज घालून. कठीण आहे गाडी. लाडू एकटे एकटे काय? चला आता पोटात दुखणार तुझ्या. हे बघ रानादा,
आमचं मन गेलंय त्यात, आम्हाला बी दे, मग नाही दुखणार. ए अजिबात नाही. दुखलं तर दुखू द्या पोट. हे बाईंनी मला बक्षीस दिलंय, तेव्हा मीच खाणार. आम्ही तुला बोलवलं म्हणून तर तुला बक्षीस मिळालंय, मग त्यात आमचा बी वाटा आहेच की. हा, या लाडूंवर फक्त माझा मान आहे. ए जावा घरला, जरा अभ्यास करा. तो शिकल तो टिकल. जा निघा. रानता लाडवासाठी दोस्ती तोडतोस व्हय? नवीन दुस्ती झाल्यावर आपली तोडणारच की. नवीन कुणा संघ? आमच्या बाई संग. बाईन संघ आणि दोस्ती? ए नाही रे बाबा, ब्रह्मचारी आहे मी. तू ब्रह्मचारी आणि आमच्या बाईंचा डब्बा खाल्लास, आता बस वरडत. ए, अरे चुप चुप. झालं तर काय? काय झालं? अरे दोस्ती झाली, दोस्ती म्हणजे आमच्यात कधी भांडणं झाली आणि ती मिटवायची असली तर पाठक बाई आम्हाला सांगतात एकमेकांचा डबा वाटून खा. त्या म्हणतात एकमेकाचं वाटून खाल्ल्याने दोस्ती होती. हे बघ रानादा, बाई तुझ्यावर ओरडल्या, तू त्यांच्यावर चिडला आणि आता बाईंचा डबा खायलायस की नाही, म्हणजे बाई तुझ्या दोस्तीन झाल्या. बाई आल्या. ए, ए, थांबा. ए अहो तुम्ही अजून इथेच गेला नाही? नाही, ते तुमचा डबा द्यायचा होता म्हणून थांबलो होतो. 2 मिनिटं संपवतो लगेच. नाही थांबा. अहो डबा घरी घेऊन गेलात तरी चालेल. चालतंय की. हा मग दे तू परत ना. भलतच आवडलेलं दिसतात लाडू. जा तुम्ही, बरकतला वैरण घालायचं. काय? साहेबरावला, साहेबरावला. आता एवढं प्रेमानं दिलेत लाडू म्हणल्यावर आवडणारच म्हणा. झालीस का सुरू? चल. अंजली, अगं एकच डबा दिसतोय, दुसरा डबा ग. राणाजी नंतर देतो म्हटले. लाडू आवडले का ग त्यांना? तू पण ना इंदू काही प्रश्न विचारतेस. आता बरोबर घेऊन गेलेत म्हटल्यावर घरी जाऊनच खाणार ना. पण एखादा तरी टेस्ट केला असेलच की त्यांनी. सांग ना काय म्हणाले? अंजली, हिला ना स्वतःच कौतुक करून घ्यायचंय. ते काय म्हणतील माहितीये? अंजलीच्या आई लाडू लय जबऱ्या झाल्यात, त्यातलं बेदन खाऊनच पोट भरून गेलं. जी भाषा आपल्याला जमत नाही ती जमतीये हे दाखवायची काही गरज आहे का? फुकटची पैलवानगिरी. अहो पैलवान तो पैलवान आणि हेड क्लार्क तो हेड क्लार्क. विसरलात वाटतं. तशी सारखीच जाणीव करून देत राहिल्यावर विसरायची म्हणजे काय टाप आहे? मी जाणीव करून दिली नाही तर तुमची काय अवस्था होईल कधी विचार केलायत का? तुझ्या जाणीवांमध्येच मी एवढा गुरफटून गेलोय की विचार करायला वेळच नाहीये. राणा भाऊजी, काय राणा भाऊजी, जेवण झालं ना? ते सुपर ॲग्रो मधनं फोन आलता. खताची ऑर्डर दिली आहे ना तुम्ही? वय उद्या डिझेल वाल्याला ट्रॅक्टरची टाकी फुल करायला सांगू ना? का संपलं नाही का अजून? तालमीत गेला होता? काय म्हणतायत वस्ताद? काहीच नाही. तुम्ही हरलात तरी बी काहीच नाही म्हणत ते. राणा भाऊजी, तुम्हासनी काही ताप बीप देत नाहीत नव ते? नाही, आम्ही त्यांना सक्त ताकीद दिली तुम्हासनी काय बोलायचं नाही म्हणून.
काय झालंय? नाही तुम्ही बोलत का नाही? राणा भाऊजी काय झालंय काय? हा अहो बोला, नीट सांगा तरी काय झालंय. आम्हाला तर काही कळणं झालंय बघा. झोप येते. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही विश्रांती घ्या, आपण उद्या सकाळी बोलू. उगा तुम्हाला डिस्टर्ब केलं बघा. झोपा. काहीतरी भानगड आहे नक्की. उद्या सकाळी बघायला पाहिजे. उशा खाली ठेवला होता, कुठं गेला? रात्री वहिनी आल्या होत्या, त्यांनी तर नेला नसेल, बघायला पाहिजे. काय र, काय उडकतोयस? काय नाही, ते आपलं डबा हुडकतोयस? हा, डबा इथं कसा का? अगं पोरं म्हणतात की एकमेकांच्या डब्यातलं खाल्लं की दोस्ती होते. खरं आहे का ग? ए, हसते कशा पाई, सांग की. अरे दोस्ती व्हायला डबा कशाला पाहिजे? तशी बी होतीच की. बर, कुणाचा हायो डबा? शाळेतल्या बाईंचा नव्ह? अरे मग त्यात एवढं लाजतोयस कशा पायी? अगं अगं पैलवान मी, आणि त्यात ब्रह्मचारी, आणि यो डबा बाईंचा आहे. अरे त्यांच्या डब्यातलं खाल्लं म्हणून तुझं ब्रह्मचारी पण जात नाही. हा, तुम्ही दोघं मैत्र हुशीला हे मात्र नक्की. आणि त्यात काय वाईट आहे? तू उगाच विचार करू नगस. आणि ह्यो डबा जाताना घेऊन जा, तसाच रिकामा द्यायचा नसतोय. बरं नाही ते, म्या पुरणपोळ्या करणार आहे, तेव्हा 4-5 पोळ्या घेऊन जा. एवढं ना काय होते, 10-15 दे की. अरे पुरीचा डबा हाय त्यो, तुझा नाही. म्या देते बराबर. जा
तू आंघोळ पाणी आटेप तवर मी पुरणपोळ्या कराय घेते. आणि ऐक, असं एकमेकाचं वाटून खाणं म्हणजे एकमेकाचं सुखदुःख वाटून घेतल्यासारखं आहे. आणि त्यात काय बी वाईट नाही. असला तर तो आपलेपणाच असतोय. तेव्हा तुम्ही दोघं एकमेकाचं जेवण वाटून खात जावा. हे बघा उद्या काय बी करण थांबीव त्याला. अरे सांग की म्हणावं पैसे नाही बुडवत आम्ही. अरे इज्जत आहे आपल्याला. अरे मग समजव की तसं त्याला. परत परत तेच तेच काय ठेव आता. खाऊ दे की एक फोड. का घरात एवढं नोकर चाकर आहेत, त्यांना विचार, ते तुला बी देतील. सगळ्यांनी पलटी मारली हा, आता तू बी मार. घरात बसावं तरी पंचायत, बाहेर जावं तरी पंचायत. इकडं आड आणि तिकडे हिर झाली आमची. काय झालंय अगो बाई? मी काय म्हणतो नंदिता, म्हणा की. तूच एक आशा आहेस बघ माझी. अहो तुझ्या वाचून कुणी आहे का मला सांग बघू. तू नसतीस माझ्या आयुष्यात तर माझ्या जगण्याला काय अर्थ होता का? काय मराठीचा पेपर लिहताय? नीट शिस्तात सांगा. अगं मला लई नड आहे पैशाची. काय बी करा 4 लाख दे की. तरीच आम्ही म्हणलं एवढी लाडी गुडी का लावताय आमासनी? हा, गुन्हा उधळताना आम्हाला विचारलं होतं. आता नड पडली की लगे आमची आठवण आली. ज्याच्यामुळे तुमचे पैसे गेले त्याला जाऊन विचारा आणि त्याच्याकडनंच पैसे घ्या तुमच्या भावाकडनं. आम्हाला नका विचारू. घेतो की, घाबरतो का काय? मागायचं ते मागणारच नाही. राणा भाऊजी, अहो यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोल की रे. मला नाही. अहो आत्ताच तुम्ही आम्हाला म्हणालात नवं का तुम्हाला यांच्याशी काहीतरी बोलायचंय, काही विचारायचंय. विचारा ना. अगं अहो विचारा की, विचारा विचारा. विचार की. ते होय साहेबराव काय म्हणते? बैलांच्या शर्यतीत भाग घ्यायचा का? एकदा बोलला हे बोललास, परत असं बोलू नकास. साहेबरावला शर्यतीत खेळवायला मी काय खुळाय वय? आणि आपल्या फायद्यासाठी मुख्य जनावरांना ताप का? राणा भाऊजी, आम्ही बी खर तरी असनी हेच म्हणलं. उगा कशाच्या पण नादाला लागू नका. पण आमचं कोण ऐकतंय? बरं बाई, नाही लागत नादाला. झालं बरं राणा भाऊजी, अहो काल आम्ही तुमच्याशी बोलाय आलतो, पण तुम्ही काही बोललाच नाहीत आमच्याशी. एवढी कसली झोप आलती? ते वय त्याच काय झालं? हा, काल तालमीत ज्यादा कसरत झाली होती त्यामुळे ती झोप. बर मी येऊ काय? तालमीला उशीर झालाय. ह्या बैलाला तालमीची एवढी काळजी आहे, तरी बी ह्यो कुस्ती हरलाच कसा? तुला बी कळत नाहीच ना? ए तू तर बोलूच नका. तुझा भाऊ कुस्ती का हारला हे एका शब्दाने विचारायची धमक नाही तुझ्यामध्ये, आणि वर आम्हाला विचारतोय. आता एक काम करा, चाळणीभर पाणी घ्या आणि त्यात जीव द्या. देतो, तोच पर्याय ठेवलाय तुम्ही. हा द्या. जातोच आहे आता. हा मग जा. आता त्या नरसिंग वस्तादाला परत पैसे द्यावे लागणार राणा भाऊजींची माहिती काढून घेण्यासाठी.
खर तर हेच पैसे सूरजला दिले असते आम्ही, पण हे सूरज काही कामाचा नाही. आयत्या पिठावर रेघोट्या काढण्याची निस्ती सवय झाली त्याला, काही काम जमन झालंय. नाही, त्या नरसिंग वस्तादाला परत जाग करावं लागणारच. रेणू, काय ग? अगं मी जरा जाऊन आले. आत्ता आत्ता कुठे निघालीस? अगं घरी जाऊन येते. सकाळी आईला डबा बनवायला उशीर झाला, आता तयार असेल तो फक्त घेऊन येते. कशाला? माझा डबा आहे की, आपण मिळून खाऊया. अगं नको, मी येते घेऊन. का तुला बी भरपेट खायची सवय लागली रानात सारखी? उठसूट मला रानावरून चिडवू नकोस हा. आता उठसूट तोच असतोय समोर, त्याला मी काय करू? म्हणजे तुझ्या डब्याचा प्रश्न मिटला आता. आता का तुझ्यासाठी प्रेमानं आणलेला डबा मी जाते.